ठाणे जिल्ह्यात 47 बेकायदा शाळा असून ठोस कारवाई अभावी आणि शाळांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले. ठाण्यातील सीबीएसई बोर्डाच्या सरस्वती आणि युरो शाळेबाबतही शेकडो पालकांनी फी वाढ आणि मनमानी कारभाराबाबत तक्रारी केल्या असून शिक्षण विभागाकडून या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी आढळल्यानंतर नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. अन्यायकारक फी वाढ, मनमानी कारभार यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, युरो आणि सरस्वती शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि पालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पालकांनी आवाजावी आणि अन्यायकारक फी वाढ, शालेय साहित्य खरेदीत असलेली एकाधिकारशाही, मनमानी कारभार आणि सोयीसुविधा याबाबत तक्रारींचा पाढा वाचला. केळकर यांनी पालकांची बाजू मांडत ठोस भूमिका घेऊन तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला केल्या. त्यानुसार या शाळांची शिक्षण विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून त्रुटीनुसार कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील अशी माहिती केळकर यांनी दिली आहे. याबाबत राबोडीतील सरस्वती शाळा व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी फी वाढ रचनेचा पुनर्विचार करत असल्याचं सांगितलं. दरम्यान पालकांनी कोणतीही अन्यायकारक फी न भरण्याची भूमिका घेतली आहे. पुस्तके, गणवेश, पादत्राणे ठराविक दुकानातून खरेदी करण्याचं पालकांना बंधनकारक करण्यात आलं असून शिक्षण विभागानं असे कोणतेही निर्देश दिलेले नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. याबाबत शिक्षण विभागाकडून शाळांना सर्क्युलर पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सरस्वतीचे ते शेकड्याने पालक माझ्याकडे त्यांनी धाव घेतली आणि त्यांची जी काही म्हणणं आहे ते सांगितलं. आणि त्याच्या आधी युरो स्कूल जी आहे घोडबंदर रोडला, तिथल्याही पालकांनी येऊन माझ्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आज शिक्षण खात्याचे जे अधिकारी आहेत, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे, यांच्याबरोबर आत्ता ही मीटिंग आमची संपन्न झाली. CBSEच्या नावाखाली ज्या पद्धतीने फी आकारणी केली जाते ही अजिबात चालणार नाही. पालक हे अतिशय ज्याला म्हणता येईल की त्रस्त झालेले आहेत की वाटेल त्या प्रकारे जर फी कोणी वाढवत असेल तर ते पालकांना परवडणार नाही. आणि त्याच्यामुळे शासनाने काही डायरेक्शन्स दिलेले आहेत, त्या डायरेक्शन्सप्रमाणे पण फीचं स्ट्रक्चर झालं पाहिजे. आणि प्रत्यक्ष गेली वर्षानुवर्ष जे फी वाढ ते करताय ज्या पर्सेंटेजने, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर ते खपवून घेतलं जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत आणि इतर सुविधा आणि दर्जा, त्या ठिकाणी मुलांना मिळत असलेल्या सुविधा या बाबतीतसुद्धा दोन्ही शाळांचं तक्रारी पालकांनी मांडून त्यांनी सांगितलं की या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण खात्याचे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करणार आहेत.